नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी डॉक्टर तुषार बाळासाहेब संधान यांचा नुकताच इस्रोच्या अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला। दिंडोरी तालुक्यातील मूळचे चिंचखेड येथील रहिवासी डॉक्टर तुषार बाळासाहेब संधान यांनी धान्याची गुणवत्ता तपासणारे उपकरण तयार केले आहे। या उपकरणामध्ये अवघ्या 1 मिनिटात धान्याची गुणवत्ता कशी आहे हे तपासले जाते। हे उपकरण शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त आहे। यासाठी डॉक्टर संधान यांना इस्रोच्या अध्यक्षांच्या हस्ते कानपूर येथे 5 लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले आहे। प्राध्यापक डॉक्टर तुषार हे दक्षिण कोरियातील सॅमसंग मोबाईल कंपनीत रिसर्च विभागात 5 वर्षे कार्यरत होते। सध्या ते कानपूर IIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत। ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी असून सध्या त्यांचे आई-वडील नाशिक शहरातील मखमलाबाद येथे नोकरीनिमित्ताने स्थायिक आहेत। आई-वडील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातून, आई शिक्षिका तर वडील मुख्य लिपिक म्हणून निवृत्त झाले आहेत। डॉक्टर तुषार हे मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूलचे SSC बोर्डात आलेले प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आहेत। तसेच RYK महाविद्यालयामध्ये प्रथम तसेच HSC बोर्डात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते। आतापर्यंत त्यांना 73 पेटंट मिळाले आहेत। फिंगरप्रिंटचे मनुष्याची ओळख तसेच गळ्याचा कॅन्सर पहिल्या स्टेजला असताना निदान करणारा AI टूल त्यांनी बनवला आहे। या टूलच्या मदतीने 95% कॅन्सरचे निदान तातडीने आणि सहज होते। त्यांच्या उत्कृष्ट संशोधनाबद्दल त्यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 4 पुरस्कार मिळालेले आहेत। INAE यंग असोसिएटने त्यांना यंग शास्त्रज्ञ म्हणून मान्यता देऊन इस्रोच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे। तसेच उत्कृष्ट युवा संशोधक पुरस्कारसुद्धा डॉक्टर तुषार यांना मिळाला आहे। डॉक्टर तुषार यांच्या यशाबद्दल चिंचखेड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे। भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी चिंचखेड ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चिंचखेड। धन्यवाद।